एक मोठी बातमी समोर येते। पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांचा जेलमध्येच मृत्यू झाल्याचा दावा करण्यात येतोय। माजी पंतप्रधानांचा जेलमध्येच मृत्यू झाल्याचा दावा आता सध्या करण्यात येतोय। इम्रान खान यांचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात येतोय। पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा जेलमध्येच मृत्यू झाल्याचा एका पत्रकाराचा दावा आहे। जाती पर्सपेक्टिव है, उन्होंने अपनी आंखों से नहीं देखा, ये कंफर्म पर्सपेक्टिव नहीं है। मगर जब जीएचक्यू के अंदर आप बैठे हुए हैं, आप वो क्वेटा कैंट में नहीं बैठे हुए, अब वो एफसी की किसी चेक पोस्ट पे किसी 60 डिवीजन में उधर आप वजीरिस्तान में नहीं बैठे हुए, आप पिंडी के अंदर बैठे हुए हैं। यूर इनसाइड द बेली ऑफ द बीस्ट, हेडक्वार्टर में बैठे हुए हैं आप। और जीएचक्यू किसी भी और दफ्तर की तरह है, अलग अलग दफातर हैं, लोग लंच पे मिलते हैं, चाय साथ पीते हैं, एक दूसरे को विजिट करते हैं, सलूट मारते हैं, गप्पे शप्पे लगाते हैं। जीएचक्यू भी एक दफ्तर ही है ना, बहुत बड़ा दफ्तर है। उधर सिपाही ट्रेनिंग नहीं कर रहे होते, ठाठ नहीं चल रही होती। उधर जर्नल, कर्नल, ब्रिगेडियर, कप्तान, लेफ्टिनेंट सब लगे होते हैं। मगर सीनियर जीएचक्यू बेस्ड ऑफिसर्स ने 3 या संदर्भात आपल्यासोबत बातचीत करतात सतीश ढगे। सतीश जी, काय सांगाल, सध्या हा जो दावा करण्यात येतोय, हा दावा करण्यामागचं नेमकं कारण काय असू शकतं आणि या दाव्यात किती तथ्य असू शकतं? अजूनही आपल्याला जसं माहित आहे की पाकिस्तानच्या लष्कराने, पाकिस्तानच्या सरकारनं याला अधिकृतरित्या पुष्टी त्या ठिकाणी दिली नाही। पण थोडीशी पार्श्वभूमी जर आपण लक्षात घेतली तर मागच्या 3 वर्षांपेक्षा सुद्धा जास्त कालावधीसाठी पाकिस्तानचे माजी प्रधानमंत्री इम्रान खान, जे वेळोवेळी पाकिस्तानच्या लष्कराविरुद्ध आणि सध्याच्या सरकारविरुद्ध आवाज उठवत आलेले आहेत, एक प्रकारे पॉलिटिकल विच हंटिंग आपण ज्याला म्हणतो, राजकीय द्वेषापोटी त्यांना 3 वर्षापेक्षा सुद्धा जास्त कालावधीसाठी जेलमध्ये टाकण्यात आलं। एवढंच नाही, मागच्या काही महिन्यांमध्ये त्यांच्या सख्ख्या बहिणीनं अशा प्रकारची विनंती केली की इम्रान खान यांच्यावर जेलमध्ये अत्याचार होतात, त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न हा पाकिस्तानच्या लष्कराद्वारे त्या ठिकाणी चालू आहे आणि म्हणून त्यांच्या हेल्थशी संबंधित रिपोर्ट, त्याचबरोबर त्यांची भेट घेण्याची जी आहे आम्हाला परवानगी त्या ठिकाणी देण्यात यावी। पण असं सगळं असताना सुद्धा पाकिस्तानच्या लष्करानं त्यांच्याविषयीचे जे आहे लाईव्ह फीड किंवा मुलाखत किंवा त्यांची जी आहे एक प्रकारे लेटेस्ट फोटोज ही काही त्या ठिकाणी जारी केली नाही। मग ही सगळी पार्श्वभूमी असताना आज जर पाकिस्तानच्या एका सिनियर पत्रकारानं अशा प्रकारचा दावा केला असेल की इम्रान खान यांना ठार मारण्यात आलेलं आहे आणि अप्रत्यक्षरित्या पाकिस्तानच्या जीएचक्यू रावलपिंडीच्या 3 सिनियर अधिकाऱ्यांनी जर त्याला दुजोरा दिला असेल तर नक्कीच या गोष्टीला आपल्याला सिरियसली त्या ठिकाणी घ्यावं लागेल। मुळात आपल्याला पाहावं लागेल की आज घडीला फील्ड मार्शल असीम मुनीर हा एक प्रकारे तिथे हुकुमशहा सारखं त्या ठिकाणी काम करतोय आणि त्याच्या विरुद्ध जर कोणी आवाज उठवत असेल पाकिस्तानमध्ये तर तो सर्वात मोठा राजकीय नेतृत्व। धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी आणि माहितीसाठी। बातमी मोठी आहे, पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात येतो।